शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांची लॉटरी लागली. पीक विमा वाटप सुरू. 48,000 खात्यात. 15 जिल्ह्यांमध्ये 10 बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमावण्यास सुरुवात. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांची लॉटरी लागली. पीक विम्याचे तब्बल 48,000 रुपये खात्यात जमावण्यास सुरुवात. 10 बँक खात्यांमध्ये आणि 15 जिल्ह्यांमध्ये. आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तपासा. जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील, जर आले आहे पण ते कमी आले असतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता यामध्ये 15 जिल्हे कोणकोणते आहेत? सर्वप्रथम यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली 6 जिल्हे झालेले आहे. यानंतर आपलं कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जे की आता खरीप पीक विमा इथं जमा झालेलं आहे. जे की तुम्ही टोटल क्लेम पेड. आता यामध्ये आपला जो काही खरीप आहे, आता तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमचा एरिया किती हे तुम्हाला दाखवेल. तर या आपल्या जे काही खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे हे किती झालेले आहे? 39,710 रुपये इथं आलेले आहे टोटल क्लेम पेड. असं नाही की सर्व शेतकरी बांधवांना सारखाच येईल. आता ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं आहे तर अशांना जास्ती भरपाई इथं येणार आहे. ज्यांचं कमी झालेलं आहे तर अशांना कमी भरपाई इथं येत आहे. यानंतर दुसरा जो काही क्लेम इथं आपला अप्रूव्हल झालेला आहे यामध्ये आलेले आहे 19,808 रुपये. अशा पद्धतीने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टोटल क्लेम पेड जमा होत आहे. जे की आता या बँक खात्यांमध्ये आता यामध्ये कोणकोणत्या बँक आहेत? त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, HDFC बँक, ICICI बँक. तर अशा 10 बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. आता 48,000 रुपये कोणत्या शेतकरी बांधवांना इथं मिळू शकते? यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टी, गारपीट किंवा दुष्काळामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे. यानंतर ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहेत, पीक विमा दावा म्हणजे ज्यांनी जे काही क्लेम केलेला होता ते अप्रूव्ह झालेलं आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे. आता अशा शेतकरी बांधवांना निधी आज सकाळपासून, दुपारपासून व रात्रीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल. आता नाशिकमध्ये 110 कोटी रुपये आलेले आहे, मंजूर झालेले आहे आणि वाटप सुरू झालेलं आहे. अहमदनगरमध्ये 95 कोटी, पुणेमध्ये 90 कोटी, सोलापूरमध्ये 85 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 85 कोटी, सातारामध्ये 80 कोटी, सांगलीमध्ये 75 कोटी, बीडमध्ये सुद्धा 75 कोटी, कोल्हापूरमध्ये 70 कोटी, जालन्यामध्ये 65 कोटी, नांदेडमध्ये 65 कोटी, परभणीमध्ये 60 कोटी, हिंगोलीमध्ये 50 कोटी, लातूरमध्ये 50 कोटी, धाराशिवमध्ये 45 कोटी. आज सकाळपासून, दुपारपासून आणि थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 48,000 रुपये याप्रमाणे 15 जिल्ह्यात पैसे तर जमा होत आहे. आता राहिलेले जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यात लवकरच जमा होईल. आता वाटप जे काही प्रतीक्षित राहिलेले जे काही जिल्हे आहे यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा. यानंतर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर आजपासून जे काही 15 जिल्ह्यांमध्ये निधी वाटप सुरू झालेलं आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात लवकरच इथं जमा होईल. आता काही शेतकरी बांधवांना इथं SMS आलेला आहे. आता उर्वरित शेतकरी बांधवांना जे काही लवकरच 21 जिल्ह्यांमध्ये पैसे तर येणार आहे. आता पीक विम्याचे पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? यामध्ये सर्वप्रथम बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासा, DBT सुरू आहे की नाही तपासा, अर्जाची स्थिती चेक करा, अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे. यानंतर बँक पासबुकवर एंट्री करून घ्या. यानंतर तुम्हाला पीक विमा कंपनीकडे तुम्हाला तुमची तक्रार करायची आहे जी की लेखी अर्जामध्ये. आता काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास टाईम लागू शकतो. DBT लिंक नाही, बरेच जणांचे फॉर्म इथं अप्रूव्हल झालेले नाही, अशांसाठी किंवा पंचनामे राहिलेले आहेत तर अशांना टाईम लागणार आहे. आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे आलेले पैसे नसेल तर अशाने पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या. प्रति महोदय यामध्ये तुमचा तालुक्याला जिल्हा लिहा. यामध्ये पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. महोदय याचप्रमाणे तुमचे नाव, राहणार, तालुका, जिल्हा, येथील शेतकरी, तुमचा कधीचा आहे पीक विमा, 2024चा आहे, 25चा, 26चा आहे ते टाका. आता या पद्धतीने तुम्हाला तुमचा जो काही हा अर्जाचा महिना तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या पद्धतीने लिहायचा आहे. यानंतर शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पीक विमा अर्ज क्रमांक म्हणजे पॉलिसी ID जे की पीक विम्याच्या पावतीवर आपला ॲप्लिकेशन नंबर राहते ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर वरील तरी माझ्या प्रकरणाची चौकशी करून पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं जोडायचे आहे. यामध्ये तुम्हाला जोडायचे आहे आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स,
पीक विम्याची पावती 7/12/8. आता या पद्धतीने तुम्हाला जो काही अर्ज लेखी अर्ज द्यायचा आहे, ज्यांना कोणाला आलेलाच नसेल तर अशांनी 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करू शकता. आता 48,000 रुपये जे की शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे. आता या पद्धतीने जे की पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. आता जे की शेतकरी बांधवांनी लगेच तपासा की तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेले आहे. हे तुमच्या पिकावर आणि तुमचं जे काही क्षेत्र आहे त्यावरती तुमची भरपाई अवलंबून राहणार आहे. असं नाही की सर्व शेतकरी बांधवांना एकसारखीच भरपाई तर मिळणार आहे. 15 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेल्या 10 बँक खात्यांमध्ये आजपासून पैसे खात्यात 48,000 रुपये जमा.